मित्रांनो, संवेदना मेलेल्या समाजात आपण राहतोय का असा प्रश्न आता स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे। लद्दाख सारख्या दुर्गम भागात शिक्षण, विज्ञान आणि पर्यावरणात काम करणाऱ्या आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक हे दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावरती गेल्या 18 दिवसापासून उपोषणाला आहेत। कशासाठी? तर तुमच्या माझ्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, या देशातली शिक्षण पद्धती जी ढासळत चालली ती बदलली जावी याच्यासाठी। स्वातंत्र्यपूर्व काळात 21 दिवस महात्मा गांधीजींनी उपोषण केलं होतं, पण तेव्हा देश पारतंत्र्यात होता। 75 वर्षातल्या लोकशाहीत एक माणूस 18 दिवस झालं आपल्या प्राणाची बाजी लावून लढतोय, परंतु सरकारला पाहायला त्याच्याकडे वेळ नाही आणि दुर्दैव हे की या देशातल्या जनतेला पण वेळ नाहीये। जर आपण आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी लढणाऱ्या या योद्ध्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर उद्या कोणीही आपल्या प्रश्नांसाठी आपला आवाज बनून रस्त्यावरती उतरण्याचं धाडस करणार नाहीये। छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले आम्ही विद्यार्थी रात्रंदिवस सोशल मीडियावरती तुटून पडतो, परंतु आपल्याच हक्कासाठी लढणारा एक माणूस आज प्राणाची बाजी लावून लढतोय, परंतु आम्हाला त्याचं काहीच सोयरसुतक नाही। जोपर्यंत मला काय करायचं ही असली जमात या देशामध्ये आहे तोपर्यंत आपलं काहीच होऊ शकणार नाही। भारत माझा देश आहे, तो महान आहे हे फक्त पुस्तकातच वाचून चालणार नाही। आपली गुलामगिरीची मानसिकता आपल्याला बदलावी लागेल।